यासाठीच माहिती घेण्यासाठी इथं आलेलो होतो. त्यामुळं निश्चित प्रकारे आम्हाला कुणालाही पुण्याला पाणी कमी मिळावं, दौंडला पाणी कमी मिळावं, बारामतीला पाणी कमी मिळावं, हवेलीला पाणी असा आमचा कुठलाही उद्देश नाही. सगळ्यांना सम प्रमाणामध्ये पाणी मिळावं, सगळ्या कुणावरती कुठल्या शेतकऱ्यावरती अन्याय होऊ नये ही खरं तर इंदापूरच्या शेतकऱ्यांची मागणी आहे आणि ती मागणी निश्चित प्रकारे रास्त आहे. मागच्या आठवड्यात बारामतीचे शेतकरी आले, बारामती त्यानंतर इंदापूर असं वाद निर्माण केला जातो का जाणून? नाही, या बाबतीमध्ये वाद खरं तर कुणाचाच वाद असायची कारण आहे. ज्या नियोजनामध्ये ठरलंय कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये त्याप्रमाणे पाणी सर्वच शेतकऱ्यांना बारामतीच्या पण मिळालं पाहिजे, इंदापूरच्या पण मिळालं पाहिजे, दौंडच्या पण मिळालं पाहिजे, हवेलीच्या पण मिळालं पाहिजे. या बाबतीमध्ये अधिकाऱ्यांच्या चुकीमुळे हा खरं तर वाद सुरू झालेला आहे आणि त्यांचं नियोजन ढिसाळ नियोजनामुळे त्याचा तोटा शेतकऱ्याला बसलेला आहे. या बाबतीमध्ये त्या अधिकाऱ्यांची निश्चित प्रकारे उद्याच्या कॅबिनेटला आम्ही तक्रार करणार आहोत. पालकमंत्र्यांना या संदर्भामध्ये माहिती दिलेली. पालकमंत्र्यांनी नियोजनच व्यवस्थित केलं होतं कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये. ते नियोजन कसं पूर्ण करायचं, त्या नियोजनाची अंमलबजावणी ही खरं तर जलसंपदा विभागाच्या अधिकाऱ्यांनी करायची असती आणि यामध्ये जलसंपदाचे अधिकारी अपयशी ठरलेले आहेत. अधिकाऱ्यांची तक्रार करणार आहेत का? नाही, 100% अधिकाऱ्यांची तक्रार करणार. तुम्हाला म्हटलं ना, ज्यात कोण दोषी असते त्याला आम्ही सोडणार नाही. तुमच्या समोर अधिकारी जे आहेत मला कोणाच्या विरोधात काय बोलायचं नाही. माझं मी आजही प्रामाणिकपणे सांगतो, सगळ्याच तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे. जे नियोजनामध्ये पाणी कालवा सल्लागारच्या बैठकीमध्ये ठरलेले त्या नियोजनाप्रमाणे सर्वच तालुक्याला पाणी मिळालं पाहिजे, ते पण सगळे शेतकरी. परंतु इंदापूर टेलला असल्यामुळे हा इंदापूर झालेल्या शेतकऱ्यावरती अन्याय आहे. अधिकारी अजून या बाबतीमध्ये अधिक चौकशी करून या बाबतीत शेतकऱ्याला कशी मदत करता येईल तो आम्ही करण्याचा प्रयत्न करू. तुम्ही बोला. पाटील साहेब, तुम्ही म्हणले त्याप्रमाणे अधिकाऱ्याची चूक आहे, मात्र अधिकारी आताही पाणी सोडायला तयार नाही, चर्चा करतो, बैठक करतो असं म्हणतो. माझा कुणावरती आरोप नाहीये. नियोजनामध्ये पुण्याचंही पाणी व्यवस्थित ठरलेलं होतं, त्यांनाही पाणी मिळालं पाहिजे. परंतु अधिकाऱ्यांनी नियोजन ठरलेलं असताना अधिकाऱ्यांचं नियोजन हे चुकीचं झालं, त्यामुळे हा भुर्दंड इंदापूर तालुक्यात 100%. पुण्याच्या पाण्याच्या बाबतीमध्ये ते जास्त वापरतात हे गृहीत धरून सुद्धा नियोजन केलेलं आहे. कांद्याच्या विषयाबाबतीत जयकुमार रावल साहेब आपल्याशी बोलतील. पणन मंत्री हा विषय जरी असला तरी शेवटी